गेले सहा जणी उरल्या, 6 पैकी 4 जणांचा प्रवास वेळ सुरू होते. तयार काय? तुमची वेळ सुरू होते आता. आय फुगाव, आया फुगाव, आया जोरात, आया जोर काढ, आया 200-300 रुपयाच्या मोबदल्यात आपल्याला पूर्ण सांभाळतोय आणि विषय त्याच्यासाठी जायचं यातल्या सगळ्याच नाही, परंतु 50% माझ्या मातावरील कुठेतरी या मार्गदर्शनासाठी आपला लाभ घेतला किंवा शिवणक्लास असतील म्हणजे बुटीचे 4 क्लास असतील अजून मला माहिती पुण्यात आला तुम्ही कंटाळा असा एक खेळ पैठणीचा होईल आणि मग आपण करूया. गिफ्ट देऊ मी खेळायचंय ना. खेळ पैठणीचा खेळायचा आहे सर्वांना का नाही खेळायचा आहे? तुम्ही बोलले खेळायचा आहे तर करूया, तुम्ही बोलले नाही करायचा आहे तर फक्त आपण गिफ्ट देऊ आणि मग तुम्ही जा. पण खेळावर मजा येईल सगळ्यांना. हो देवाऱ्यातले भारी झाला एकदम. जी एक महिला विजेती ठरेल तिला साडी भेटेल. खेळणार एक जिंकेल तिला साडी मिळणार. मोफत उपचार, आरोग्याच्या बाबतीतले सगळेच्या सगळे मोफत उपचार देण्यासाठी कोणती संस्था आता आपल्याकडे आली आहे? जिजाऊ संस्था आली, बरोबर की नाही? त्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आपण समजून घ्या. तुम्हाला सगळ्यांना शरीरावरचे अवयव ओळखता येतात? हो. डोकं कुठे आहे? डोकं दोन्ही हात ठेवायचे. डोळे कुठे आहेत? नाक कुठे आहे? काढताय आहे काढताय. आणि मधीच टन म्हणे. टन म्हटल्यावर तुम्हाला काय करायचंय? आहे पदर घे, आहे पदर घे डोक्यावर. दाखवा. हा आता कसं दिसते टन मारले तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अरे बसला त्याच्यासाठी ताल्या तरी वाजवा. अरे तुम्हाला खेळायला येत नाही त्याच्यासाठी आनंद घेऊन आले. त्या खेळाचा आपल्याला मनमुरादपणे आनंद लुटता आला पाहिजे. नक्की ना? मी माणसासारखाच दिसतो ना? मग तुम्ही बोलत का नाही? अरे बेबीच्या डेटा मग हा बरोबर आहे. त्यांचं म्हणणं ऐकू की बोलू दोन्ही पण करायचं. तुमच्या आनंदासाठी तुम्ही 2 तास काढले. जिजाऊ संस्था आणि निलेश सांबरे हे तुमच्या आनंदासाठी हा खेळ पैठणीचा कार्यक्रम घेत आहेत. तयार सगळे? डोळे, नाक, कान, डोकं, खांदे, ढोपर, नाक, डोळे, खांदे, डोळे, नाक, टन, डोळे, नाक. खेळ थांबवायचा नाही. मी चेंडू म्हणल्यावर चेंडू. हो समोर उभी राहा, समोर समोर समोर. नाक, डोळे. हो आई इकडे इकडे काय करता? इकडे उभी राहा. तुम्ही इकडे का बघता? काय बघता तुम्ही कुठे? मागून चेंडू उचल. डोकं, खांदे, ढोपर, डोळे, चेंडू. ऐका आता, ज्यांच्या हातात चेंडू आहे त्यांनी एका साईडला या आणि ज्यांच्या हातात चेंडू माहिती असं तळ असं वळ असं तळ नाही. तुम्ही बघा बरोबर करताय पण चुकता येणं गरजेचं आहे. तळ्या बळ्या बळ्या 3 गेलं 3 3 3 3.
चला ज्या आणि पुढे उडी मारले त्यांनी जाऊन बसा जागेवर. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या की ज्या खेळात त्यांनी सहभाग घेतला आणि या सगळे तयार आहेत. तुम्ही आता तळ्यात उभे आहेत ना? तुम्ही कशात उभे आहेत? तळ्यात उभे आहेत आता. तळ्यात उभे आहेत ना? मळ्यात उभे आहेत ना? थांबा, गडबड नका करू. तुम्ही आता गडबड नका. हेच सांगतोय ना, तळ्यात ज्याने उडी मारल्या मळ्यात मध्ये तुमच्या कुठे जाऊन बसले? आम्हाला नका म्हणता, त्या काय बाहेर बसल्या. हा. तुम्ही आऊट करता त्यांना आणि असं बोलता. गेले आऊट केलं मग काकीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही. 6 जणी उरले. 6 पैकी 4 जणींचा प्रवास. तयार आहे तुम्ही? सगळ्या मळ्यात राहता. तळ्यात मळ्यात मळ्यात. गाडी ऍक्सिलेटरवर पाय पडला, दुसरा पाय लगेच ब्रेकवर पडला. थांबली गाडी तिथं. ऐकत नव्हती. नीट ऐका, आम्हाला काहीतरी सांगतो, नीट ऐकून घ्यायचं, मग समजून घ्यायचं आणि मग कृती करायची. रेडी? कळ्या मळ्या कळ्या मळ्या मळ्या. हा सिमोलंगर त्यांच्यासाठी एक सांगतोय. जवळ जवळ आता माझ्याकडे बघून खेळायचा. माझ्याकडे बघून खेळायचं. मळ्या कळ्या. टाळ्या वाजवा. तुम्ही सगळे आनंदाने घ्यायचा या कार्यक्रमाचा. समजा तुमचा नवरा मुलगा किंवा मुलगी जेवणाची बाकी आहे आणि जर भाजी संपली तर तिच्यासाठी तुम्ही नक्की भाजी बनवता ना. पण समजा तुम्ही जेवायच्या बाकी आहे आणि जर भाजी संपली तर तुम्ही स्वतःसाठी एवढे कष्ट करता का? त्याच माझ्या माता माऊलींच्या आयुष्याचा आनंदाचा क्षण आणण्यासाठी जिजाऊ संस्था आणि निलेश सांबरे नावाचा माणूस गावाच्या वाड्यावर जाऊन पाड्यावर जाऊन महिलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम घेत असतो. कोण कार्यक्रम घेत असतो? कुठली संस्था घेत असते? जोरात बोलायचं. कोण माणूस या संस्थेचा संस्थापक कोण आहे? आपण या कार्यक्रमासाठी उर्वरित 4 जणी उरले. 4 जणींपैकी 2 जणी, या 2 जणींचा प्रवास तुर्तास लेट पण होत्या. आता मग पुढे गेलो ऍडव्हान्स लेवल इंटरनॅशनल क्रिकेट खेळतोय इथं. रणजी बेंजी कसं चालतं? फ्रीची सीम आहे. आता उशीर केला तर आवडा बघा. आता तुम्ही सांगायचं. कळलं? तुम्ही काय समजाव? घरातून आले ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या खेळातील त्यांचा प्रवास इथेच थांबतोय. तुमच्या 2 जणींनी तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय करता ते सांगायचंय. जिजाऊ संस्थेबद्दल ऐकलंय कधी यापूर्वी? नसेल ऐकलं तर तुम्ही तुमच्या एकाच वाडीतल्या की वेगवेगळ्या वाडीतल्या? एकाच वाडीतल्या आहेत ना. उरलेल्या मुलांना सांगा, घरी सांगा. जे अमरनाथांनी मगाशी सांगितलंय त्याबद्दल तुम्हाला सांगायचंय. तत्पूर्वी तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय करायचं. काय करता? त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. तुमचं नाव सांगा. गृहिणी घरी काही बसले असतात तुम्ही, घरची कामं करत नाही. घर कसं चालतं? सांगा. तेच म्हटलं. सांगा सांगा सांगा. तेच म्हटलं तुम्ही दुकान आहे ते सांगा ना. हा महिला
शकुंतला डोंबूपद्र. तुम्ही पण याच गावातले आहेत ना? कोणाला वाटतं या पैठणी जिंकतील? एकदम जवळच्या आहेत. अर्धी आधी फाडून देऊ शकत नाही मी. एक किला वनिता रघुनाथ. कुणा कोणाला वाटतं ही आई जिंकेल पैठणी? जरा पुढं वाजव. बघ आहे बरी असणार आहे. त्यांचं बघा. हो मी हा इथंच आहे. हा बस स्टॉप. खेळ असा आहे. नाही, नाही. हा फुगा तुम्हाला फुगवायचा आहे असा फुगून फोडायचा आहे. जो असा कोड फुगून फोडल त्याला या खेळाच्या आजच्या खेळाची मानाची पैठणी मिळेल. पण नियम नंबर 1, इकडनं फुगवतोय इकडनं दाबतोय म्हणजे रकाने फुटतोय काय जमणार नाही. नियम वेळ सुरू होते. तयार काय? तुमची वेळ सुरू होते आता. आहे फुगाव आया जोरात. आया जोर काढ. आया जोरात जोर काढ. अरे वा शबाश एक नंबर. जोरदार स्वागत करूया. राजच्या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. नाव सांगा तुमचं आणि एक सुंदर असा उखाणा घ्या. पण उखाणीत आलोय मी सांगतो तसं ऐक. संस्थेच्या वतीने खेळासाठी खेळ रत्नाकराबाईंचे नाव घेते सर्वांचा मान राखून. काय जिजाऊ संस्थेच्या वतीने खेळासाठी खेळ रत्नाकराबाईंचे नाव घेते सर्वांचे मान राखून. शबाश. व्यक्त करतो. मला माहित होतं की तुम्ही अगोदर नाही बोलताय पण खेळायला मजा येईल. पण सगळा हा खेळ फार वेगानं झाला कारण की आपल्याकडे वेळ कमी होता. पण जिजाऊ संस्थेचे आदरणीय चेतनजी सातोपे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मावशींना पैठणी बहाल करावी. घड्याळ ठेवा. नंतर मग आता घड्याळ दे. ओके एक असे थांबून द्या. देवीच्या समोर प्रार्थना करूया की निलेश तांबरे साहेबांना 50व्या वाढदिवसाचे 27वे वाढदिवस आपण सर्वांनी बघायचं. त्यांना निरोगी आयुष्य त्यांना लाभू दे आणि त्यांच्या मनातील इच्छा सर्व आकांक्षा पूर्ण होते. आणि जी जनसेवा त्यांनी आजपर्यंत चालू ठेवलेली आहे ती आरेप्रदे भविष्यात पुढे चांगल्या पद्धतीने चालू दे. यासाठी निलेश तांबरे सरांसाठी जोरदार आपण सर्वांनी घोषणा देऊन त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या दोघांसाठी सुद्धा. आज निलेश भगवान सांबरे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त चिंचगड शेवरे ह्या आमच्या 2 गावच्या हळदी कुंकू करण्यात आलेले आहेत. तरी त्या निलेश भगवान सांबरे यांच्या पुढील आयुष्यासाठी आम्ही सर्व महिलांतर्फे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही देवीसमोर प्रार्थना करतो आम्ही सर्वांतर्फे. आज चिंचगड गावच्या व शेवरे गावच्या महिला इथे येऊन कार्यक्रम झाला. निलेश सांबरे सर यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहोत. त्यांचं आयुष्य असेच आनंदाने फुलावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. इकडे आज पैठणी साडी जिंकली की नाही? आयुष्यात कधी खेळला होतस का तू? काय सांगशील? कधीच नाही आम्ही कधी खेळलेली नाही. बरं आज पैठणी खेळ खेळली आपल्या आयुष्यात कधी खेळली होतीस का? काय सांगशील? कधीच नाही खेळलेली. पण आज आमच्या मंदिरामध्ये भाऊ आमचे आले. त्यांनी आम्हाला खेळ दाखवला आणि आम्ही खेळलो. आम्ही सर्व महिला सर्व खेळल्या आणि खूप खूप आभार. आनंदित बस सगळ्यांना सर्व महिलांचे आम्ही साबळे करायच्या
मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांचा हळदी कुंकू समारंभ या ठिकाणी साबळे सरांच्या नेतृत्वाखाली आज करण्यात आलेला आहे. त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्ताने हा हळदी कुंकू समारंभ अतिशय चांगल्या पद्धतीने टाटा मठात या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि चिंचगडच्या महिलांनी चांगल्या प्रकारे प्रसिद्ध देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. चांगल्या बहुसंख्याने या ठिकाणी उपस्थित राहून कुणाला